ISO सर्टिफाईड सावंत कोचिंग क्लासेस आणि सावंत अकॅडमी म्हणजे सलग 26 वर्षाच्या दैदिप्यमान यशाची परंपरा. मराठी, सेमी इंग्रजी व इंग्रजी माध्यमांचे वर्ग 6वी ते 10वी साठी IIT फाउंडेशन, 2 इयर्स इंटिग्रेटेड कोर्स फॉर नीट अँड JEE, CBSE आणि 11वी 12वी सायन्स CET सह आमची वैशिष्ट्ये अनुभवी कोटा फॅकल्टीज, स्टडी मटेरियल, योग्य शंका निरसन, सायंटिफिक टेस्ट सिरीज, मर्यादित विद्यार्थी. प्रवेशासाठी संपर्क 74 47 42 93 77 आणि 74 47 42 95 77. सावंत कोचिंग क्लासेस आणि सावंत अकॅडमी. पन्हाळा ढासळतोय. पन्हाळा टिकणार फक्त आता इतकीच वर्ष. ऐकायला थोडंसं कठीण जातंय, पण हे कटू सत्य बनत चाललंय. 1660 साली औरंगजेबच्या सरदारने म्हणजेच सिद्धी जोहरने पन्हाळ्याला वेढा घातला होता. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी हा वेढा जीवावरती बेतून मोडून काढला होता. शेकडो बांदल आणि मावळ्यांनी आपल्या प्राणाची बाजी लावली होती. हा इतिहास आजही आपल्या सर्वांना माहीत आहे. शेकडो वर्ष अनेक आव्हाने झेलत उभा असलेला पन्हाळा गेल्या काही वर्षात मात्र हळूहळू ढासळत चाललाय. गतवर्षी तर इतक्या मोठ्या प्रमाणात हानी झाली की वर्षभर पन्हाळ्याला जायचा रस्ताच बंद होता. पन्हाळगडावरती पडणारा पाऊस आणि धुकं म्हणजे जणू स्वर्गसुखच. पण आता मात्र पाऊस म्हटलं की पन्हाळा आणि आजूबाजूच्या परिसरात राहणाऱ्या लोकांच्या मनात धडकी भरते. कारण पन्हाळा आता दरवर्षी ढासळत चालला आहे. यंदाही पावसाचं आगमन झालं आणि पडझडीला सुरुवात झाली. आपला पन्हाळगड नेमका का ढासळतोय याचा आढावा घेतलाय लाईव्ह मराठीने. लाईव्ह मराठीमध्ये आपलं स्वागत करतो. आज आपण आहोत ऐतिहासिक पन्हाळगडावरती. पन्हाळगडाचा इतिहास पाहता 2 मार्च 1660ला सिद्धी जोहरने पन्हाळ्याला वेढा घातला आणि त्याच वेढ्यातून अगदी अलगदपणे छत्रपती शिवरायांनी सुटका करून घेतली. आज पन्हाळगडाकडे पाहत असताना आप्तस्वकीयांनीच इथं अतिक्रमण करून हा वेढा परत एकदा वाढवलेला आहे. आणि मग याच पन्हाळगडावर जे आपल्याला प्रेरणा मिळते ती प्रेरणा कुठंतरी ढासळताना दिसते आहे. त्या तटबंदी आणि तो पन्हाळगड इथं नामशेष होताना दिसतो आहे. त्यातून भविष्यात इतरांना प्रेरणा मिळेल का आणि त्यातून शिवरायांचा इतिहास प्रत्येकापर्यंत पोहोचेल का हे आज आपण इथं पाहणार आहोत. पन्हाळगडाचे अनेक बुरुज आणि तटबंदी आज ढासळताना दिसत आहेत. याकडे राज्यकर्ते आणि प्रशासनाचं लक्ष नाही. मग हा बुरुज आणि ही तटबंदी नेमकी का ढासळते हे आज आपण इथं पन्हाळगडावरती इतिहास संशोधन करणारे एक इतिहासप्रेमी आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आपण हे जाणून घेणार आहोत. नेमकं काय कारण असेल की पन्हाळगड हा एक ऐतिहासिक दाखला देणारा एक गड आहे, तर या पन्हाळ्याचे इथले बुरुज नेमके का ढासळत आहेत? खरं तर 1000 वर्ष पाहिली तर पन्हाळगड आणि पन्हाळगडाचा परिसर शाबूत होता. आणि गेल्या काही वर्षात 5-10 वर्षांमध्ये सेकंड होम नावाची जी कन्सेप्ट आली आणि जे काय मोठमोठे भांडवलदार आहेत त्यांचे जे दुसरी हाऊस म्हणजे फार्म हाऊसेस या पन्हाळ परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात झालीत. आणि ही फार्म हाऊसेस बांधली जात असताना पन्हाळ्याचा मूळ जो लँडस्केप आहे, जो पन्हाळ्याचा भौगोलिक रचना आहे, त्या सगळ्या डिस्टर्ब केल्यात. आणि त्याचबरोबर म्हणजे इथली पिढ्यानपिढ्या राहणारी लोक की जे काही भौगोलिक म्हणजे माळ रानं असू द्यात किंवा डोंगर असू द्यात, त्यात शेती एकतर शेती करायचे आणि दुसरं काहीही करायचं नाही. ते सगळे लँडस्केप आज त्या सेकंड होम म्हणजे फार्म हाऊसेससाठी फोडले गेलेत. आणि त्यामुळं जो पायाच आहे तो पायाच सगळा कमकुवत झाला. आणि जो पन्हाळगडाचा मेन गाभा आहे म्हणजे इथं पाऊस मोठ्या प्रमाणात होतो आणि त्याचा विसर्ग कुठेतरी डिस्टर्ब होतो आहे. पाण्याचे नॅचरल सोर्सेस कुठेतरी डिस्टर्ब झालेत आणि या सगळ्यांमुळं पन्हाळगड खचतोय.
जर असंच राहिलं तर येणाऱ्या काळांमध्ये पन्हाळा आपल्याला चित्रात दाखवावं लागतो का काय, इतकी भयानक परिस्थिती आपल्या समोर येऊन ठाकले आणि कितीतरी ठिकाणी असे माळीण होतं की काय अशी अवस्था असताना प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे होतं आणि जे देताना दिसत नाहीत. कुठंतरी शिवप्रेमींना एक असं वाटतं की सिद्धी जोहरच्या वेड्यातून पन्हाळगड सुटला, पण स्वकीयांच्या वेड्यातून स्वकीयांनी केलेलं जे काही पन्हाळ्याचं अतिक्रमण आहे, जे पन्हाळ्याला जे काही घरघर लावले त्यातून पन्हाळगड वाचतो की नाही अशी एक भीती निर्माण होते आणि यालाच कुठंतरी आपण सर्वजण कारणीभूत आहोत हे आज ह्या ठिकाणी नमूद करावं वाटतं. तुम्ही सांगितलं की माळींसारखा प्रकार इथं घडू शकतो, तर काय याच्यावरती उपाययोजना केली पाहिजे असं एक संशोधक म्हणून तुम्ही सांगाल? गेले काही वर्ष आम्ही ह्या परिसरामध्ये सगळं डॉक्युमेंटेशन करतो की का हे सगळं लँडस्केप का ढासं होतोय, लँडस्लायडिंग येते मोठ्या प्रमाणात का होते, त्याला बऱ्याच गोष्टी कारणीभूत आहेत. खरं तर हल्ली वृक्ष लागवड हा शब्दप्रयोग रूढ होताना दिसतोय. मुळामध्ये वृक्षारोपण नसतं की वृक्ष लागवड. म्हणजे इथल्याच वन विभागनं जसं की ऊस लागवड केली जाते तसे विदेशी झाडं लावली गेलीत, ते सगळे प्लॅटू संपत आहेत. राजरोसपणे इथं तुम्ही लँडस्केप डिस्टर्ब करायला परवानगी मिळते. इथले पाण्याचे सोर्सेस म्हणजे जे काही सगळी तळी वगैरे होती ती तळी मुजवली गेलीत. त्याचबरोबर इथले ओढे नाले त्यांचं पात्र कमी केलं गेलं आणि पन्हाळगडाचा आज आपला जो काही विकास दिसतोय ते कुठेतरी शाश्वत होणं गरजेचं होतं. अशाश्वत पद्धतीनं चाललेली घोडदौड म्हणजे पृथ्वीच्या निर्मितीपासून इथं असणारे लॅटेराइट प्लॅटू आणि त्या प्लॅटूनवरती कधीच मोठी झाडं आली नाहीत, ते आम्ही JCBनं खड्डे काढून त्यामध्ये आम्ही झाडं लावतोय. त्याचा होणारा परिणाम या सगळ्या गोष्टी कारणीभूत आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टींचं पुन्हा एक विचार होणं म्हणजे त्या विषयांमधली तज्ज्ञ माणसं इथं एकत्र आणून पुढच्या 10-50 वर्षाचा दृष्टिकोनातून विचार करून आपण हे पुन्हा वाचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. खरं तर चक्रवाढ पद्धतीनं हा सगळा पन्हाळा परिसर ढासळतोय. निदान काही वर्ष तरी आपल्याला ही जपता यावं, हा ऐतिहासिक ठेवा, ह्यासाठी आपला प्रयत्न राहिला पाहिजे. तुम्ही मगाशी म्हणालात की शासन आणि प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केलंय, तर शासन आणि प्रशासनानं आता सर्वत्र बातम्या पसरत आहेत की पन्हाळ्याच्या दरी किंवा भिंती कोसळत आहेत आणि पन्हाळा संकटात आहे. तर शासन आणि प्रशासनानं नेमकं काय केलं पाहिजे यासाठी हे तुम्ही सांगाल? पहिली गोष्ट की इथल्या वास्तूंचं स्ट्रक्चर ऑडिट झालंय का, इथून प्रश्न निर्माण होतात. वृक्षारोपण करायला वन विभागच जर अशा पद्धतीने वृक्षारोपण करत असेल तर शासनाची जी तज्ज्ञ मंडळी आहेत ते नेमकं कोणत्या दिशेने कामं करतायत, इथले जे सर्वे होत आहेत ते कोणत्या दिशेने कामं करतात, या सगळ्या गोष्टींचा विचार होणं गरजेचं आहे. जर सर्वेच जर तुमचे सदोष असतील तर कशा पद्धतीनं म्हणजे येणाऱ्या प्रत्येक पावसाळ्यात जर लँडस्केप जर ढासळत असेल तेवढ्या पुरता जर आपण जर विचार करणार असो, 4 महिन्यांपुरतं फक्त पाहूत म्हणून सरकारी बाबून टाईप काम जर करणार असो तर कसा पन्हाळा वाचेल. त्या उरलेल्या 8 महिन्यांमध्ये आपण पूर्ण पावसाळ्याचं नियोजन पुढच्या काही वर्षांचं नियोजन केलं पाहिजे तरच वाचेल. म्हणून ह्याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार आहे असं म्हणावं लागेल. एकंदरच पन्हाळगडाचा अभ्यास न करता गडावरील आणि गडाखाली वाढलेले अतिक्रमण, चारी बाजूनी होत असलेली गडाची पोखरण, त्यामुळे पन्हाळगडाचा पायाच निकामी होत चालला आहे. सेकंड होमच्या नावाखाली वाढत चाललेली चंगळवादी संस्कृती पन्हाळ्याच्या मुळावर उठली आहे. यावर दुर्गप्रेमी इतिहासकार कधी आवाज उठवणार? फॉर्म हाऊसच्या नावाखाली चाललेली पोखरण प्रशासन कधी थांबवणार? या सर्वांची सखोल चौकशी केली जाऊन दोषींवरती आत्ताच कडक कारवाई केली पाहिजे. अन्यथा आपला पन्हाळागड पुढील पिढीसाठी फक्त एक गोष्ट बनून राहील. जाग्यावर मात्र काहीच उरणार नाही. प्रशासनानं याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. इथं जे अतिक्रमण केलंय, अनेक प्लॉटिंग पाडून इथं अनेक हॉटेल्स बांधण्यात आलेले आहेत आणि त्यामुळं त्याचा जो पाया आहे तो मेन खचलेला आहे आणि त्यामुळंच ही पन्हाळगडाचं जे हे वैभव आहे ते खचताना या ठिकाणी दिसतंय. खऱ्या अर्थानं त्याच्याकडं शासन आणि प्रशासनानं लक्ष घालून ही ऐतिहासिक वास्तू, हा ऐतिहासिक ठेवा आणि हे शिवरायांचं स्वराज्य खऱ्या अर्थानं जर टिकवून ठेवलं तर निश्चितच भावी पिढीला एक नवी ऐतिहासिक अशी प्रेरणा मिळेल. लाईव्ह मराठीसाठी कॅमेरामन रोहित सूर्यवंशीसह वैभव प्रधान, लाईव्ह मराठी, कोल्हापूर. आजच आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.